तर नमस्कार मित्रांनो, मी दानोळीचा समय म्हणजे समय एडिटर. तर मित्रांनो, माझा काल पेपर होता म्हणून मी आज सुट्टी काढलेली शाळेला. मी सुट्टी काढली नाही तर आमच्या घरातल्यांनी मला कामाला लावायला चालू केली. तर आमच्या तात्यांनी मला गाडीची किल्ली घेऊन बाहेर बोललेली. बाहेर गेल्यावर कळालं मला गाडी घेऊन सायकल दुकानाकडे जायचं होतं. जायच्या अगोदर आमच्या मम्मीने काय म्हटली बघा, नागिनला शीट तेन गाण झाल्या म्हणून माझ्या मम्मीने म्हटली गाडी तेवढी पुसून घे. म्हणून गाडी तेवढी पुसून घेतलो. तिथलं सगळं आवरून घेतलो. मग तिथनं पानपटीत आलो. तेवढ्यात पप्पाने म्हटले घरला चल. जाता जाता सोमांशू गाठ पडला. सोमांशूला भेटून डायरेक्ट आलो बघा घरला. तेवढ्यात आमचा शिव काय म्हणतोय बघा, तो शाळेला जाणार आहे म्हटला. तर पप्पाने म्हटले आवरून घे, सांगलीला जायचं आहे. मग पाट आवरून घेतलो. मग आत ना आवरून देन मी बाहेर आलो. बाहेरून बघतो तर काय स्प्लेंडर बाहेरच होती. मोबाईल एका कडल ठेवून गाडीवर घ्यायला चालू केलो. मग गाडीवर घेऊन ठेवलो. मग तिथनं सांगलीला जायला निघलो. बघूच तवर कोथळीच्या पुढे आलो. पुढे येऊन बघतोय तर काय या भावाला जंक्शन विषयच केलता. मग वारणेचा आणि कृष्णेचा संगम बघून आम्ही डायरेक्ट निघालो सांगलीकडं. हनुमान मंदिरापाशी आलो तर यानं काय गाडी मध्ये लावलेला. मग सांगलीत पानं घ्यायची होती म्हणून आम्ही डायरेक्ट आलो सांगलीतल्या पानवाल्यांच्या जवळ. मग त्यांच्याकडनं पानं घेतलो. जर तुम्हाला पण पानं पाहायला असल्यावर यांच्याकडे सगळ्या प्रकारची पानं मिळतात. अनंत टाकी जवळ यांचं दुकान आहे. तिथनं आलो डायरेक्ट सांगलीच्या आणबान शान म्हणजेच गणपती मंदिर जवळ. तिथल्याच एका दुकानात पप्पांना बॅटरी घ्यायची होती म्हणून बॅटरी घ्यायला त्या दुकानात गेलो. पप्पांना ही बॅटरी आवडली म्हणून आम्ही ही बॅटरी घेतलो. मग तिथनं आलो आम्ही डायरेक्ट आयर्विन पुलावर आलो. कारण नाश्त्याला आमचं एक काम होतं म्हणून आम्ही आष्ट्याला जाणार होतो. पुढे आल्यावर आम्हाला हे कळलं ना की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे. तरी पण कसं तर करत आम्ही आष्ट्यात आलो. आष्ट्यातलं काम आवरून आम्ही डायरेक्ट निघालो दानवेला. शेवटी आम्ही घरला आलोच. तर मित्रांनो, या व्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. भेटू आपण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत चला, बाय बाय.